नमस्ते. लास्ट व्हिडिओमध्ये आपण ॲडमिशन ऑफ पार्टनरचा जो थिअरी भाग आहे, थिअरी पार्ट आहे तो बघतोय. त्याच्यामध्ये बेसिकली रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म, ज्याच्यामध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर अँड डेथ ऑफ पार्टनर हे 3 पद्धतीने रिकन्स्टिट्यूशन होऊ शकतं आहे. हा जो चॅप्टर आहे तो आपण ॲडमिशन ऑफ पार्टनरशी रिलेटेड बघतोय. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की जर एखादा नवीन पार्टनर फर्ममध्ये आला तर त्याच्या येण्याने जो ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे तो चेंज होतो. जुन्या पार्टनर्सचा रेशो कॅन्सल होऊन त्यांना नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये प्रॉफिट लॉस द्यावे लागतात. त्याचबरोबर नवीन पार्टनरला प्रॉफिटचा हिस्सा द्यावा लागणार आहे, त्यामुळे सॅक्रिफाईस रेशो देखील आपल्याला फाइंड आउट करावे लागणार आहे, जे की लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे. आज आपण नवीन पार्टनरशी रिलेटेड, नवीन पार्टनर येताना कॅपिटल तर आणणारच आहे, पण गुडविल देखील आणणार आहे. मग गुडविलची अमाऊंट बऱ्याच वेळेला प्रॉब्लेममध्ये दिलेली असते, पण एखाद्या वेळेस दिलेली नसेल तर ती मागच्या वर्षांच्या प्रॉफिट्स आणि लॉसेसवरून फाइंड आउट करावी लागते. या वर्षीच्या सिलेबसमध्ये आपल्याला दोन मेथड आहेत बेसिकली ॲव्हरेज प्रॉफिट मेथड अँड सुपर प्रॉफिट मेथड. आपण त्याचा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करूया. मीनिंग ऑफ गुडविल, पेज नंबर 128. गुडविलचा अर्थ काय? गुडविल इज द रेप्युटेशन ऑफ फर्म विच एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी. म्हणजे गुडविल दिसत नाही. गुडविल म्हणजे काय? पत आहे. पत, प्रतिष्ठा, क्रेडिट. एखाद्या बिझनेसचा मोठं असणं किंवा त्यांना विदाऊट मार्केटिंग त्यांचा बिझनेस योग्य रीतीने चालणं, हे आहे त्याचं गुडविल. त्यांना कुठल्याही पब्लिसिटीची गरज नसते. फॉर एक्झाम्पल PNG ज्वेलर्स आहेत किंवा चितळे बंधू आहेत, आता ह्या लोकांना मार्केटिंगची गरज नाही आहे. मग गुडविल जेव्हा न्यू पार्टनर फॉर्ममध्ये येणार आहे तेव्हा तो कॅश तर आणणारच आहे, प्लस त्याचं गुडविल देखील आणणार आहे. जर प्रॉब्लेममध्ये गुडविल दिलेलं असेल तर ठीक, नाही तर मग तुम्हाला मागच्या 3-4 वर्षाच्या प्रॉफिट लॉसमधून त्याचं गुडविल फाइंड आउट करावं लागणार आहे. मग मागच्या 4-5 वर्षातून गुडविल कसं फाइंड आउट करायचं बघूया. मीनिंग ऑफ गुडविल, पेज नंबर 128. Goodwill is the benefit, name, fame and reputation image of business which is ultimately helps the business to earn more profits. ह्याला अंडरलाईन करा. Goodwill is the benefit, name, fame, reputation, image of business which ultimately helps the business to earn more profit. It is also because of the honesty, business ethics, hard work done by all the partners in the past years. गुडविल इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ पार्ट परफॉर्मन्स. कशावरनं होणार आहे गुडविल? लगेच आज तुमचा बिझनेस सुरू झाला आणि उद्या लगेच तुम्हाला गुडविल होणार आहे का, मिळणार आहे का? नाही. सातत्याने तुम्ही जेव्हा लोकांच्या कनेक्शनमध्ये असता किंवा लोकांना तुम्ही चांगला प्रॉडक्ट देता तेव्हा तुमच्या बिझनेसचा वाढ होते आणि मग ते कुठेतरी लोकांच्या लक्षात राहतं. देअर आर व्हेरियस मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. फर्स्ट and 12th फॉलोइंग 2 मेन मेथड्स आर इन्क्लुडेड. आपल्याला फक्त तशा गुडविल कॅल्क्युलेशनचे एकूण 8 मेथड्स आहेत, पण फक्त आपल्याला या वर्षीच्या सिलेबसमध्ये 2च मेथड अभ्यासायचे आहेत आणि एकदम इझी. तुम्ही पुस्तक जर चाळलं असेल किंवा थिअरी पार्ट ह्याचा पुढचा बघितला असेल तर सहज तुम्हाला बसल्या बसल्या पण ते गुडविल कॅल्क्युलेट करता येणार आहे. आपल्याला 2 मेथड आहेत बघा, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड अँड कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रॉफिट. एक तर फर्स्ट मेथड आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, यांनी गुडविल काढायचं आहे, आणि दुसरी आहे सुपर प्रॉफिट मेथड, यांनी गुडविल काढायचं आहे. त्यातली पहिली बघूयात आपण, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, ॲव्हरेज सरासरी. अंडर दिस मेथड गुडविल इज कॅल्क्युलेटेड ऑन द ॲव्हरेज बेसिस ऑफ पास्ट नंबर ऑफ इयर्स ऑफ द प्रॉफिट. It is assumed that firm will maintain average profit for the next certain years also. So the goodwill is calculated on the basis of certain number of years purchase of average profit. Goodwill can be calculated as per the method by following steps. ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने गुडविल काढताना आपल्याला 4 स्टेप्स फॉलो करायचे आहेत. त्या काय काय आहेत आधी समजून घेऊ आणि मग आपण ते सोडवूयात. कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रॉफिट. कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रॉफिट म्हणजे तुम्हाला मागच्या 4-5 वर्षांचे प्रॉफिट लॉस असे काहीतरी दिलेले असतील. टोटल प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड बाय ॲडिंग द प्रॉफिट ऑफ द प्रिवियस इयर्स अँड डिडक्टिंग द लॉस फ्रॉम इट्स एनी.
आता उदाहरण दिले बघा. फॉर एक्झाम्पल पेज नंबर 129वर आपल्याला एक्झाम्पल दिले. एक्झाम्पल प्रॉफिट्स अँड लॉसेस फॉर द लास्ट 4 years ॲज पर फॉलोज. इयर अँड अमाऊंट 2016 1,20,000 प्रॉफिट, 2017 80,000 प्रॉफिट, 2018 20,000 लॉस अँड 2019 60,000 प्रॉफिट. हे मागच्या 4 वर्षाचं तुम्हाला रेकॉर्ड दिलं आहे का कंपनीचं एक, आणि त्याच्यावरनं आपल्याला काढायचं गुडविल. द टोटल प्रॉफिट विल बी ॲज फॉलोज. मग ह्याच्यावरनं प्रॉफिट आहेत हे सगळे ॲड करायचे आहेत आणि प्रॉफिटच्या आलेल्या टोटलमधून लॉस मायनस करायचं आहे. बघा 1,20,000 प्लस 80,000 मायनस 20,000 का, तर तो लॉस आहे, प्लस 60,000. मग हे सगळे ॲडलेस केल्यानंतर आपण टोटल प्रॉफिटच्या पॉईंटला येतो 2,40,000. आलं लक्षात. त्याच्यानंतर ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिटचं सूत्र आहे बघा, हे ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. मग टोटल प्रॉफिट तुमचं किती आलं होतं 2,40,000 आणि एकूण किती वर्षांचं दिलं आहे तुम्हाला माहिती 1 2 3 4. मग नंबर ऑफ इयर्स किती येणार आहेत तुमचे 4. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. 2,40,000 भागिले 4, एकूण किती आलं तुमचं ॲव्हरेज प्रॉफिट 60,000. पण ॲव्हरेज प्रॉफिट हे मागच्या 2 वर्षाचं धरा 3 वर्षाचं धरा असं सांगितलेलं असतं प्रॉब्लेममध्ये. मग जेवढं काही तुमचं ॲव्हरेज प्रॉफिट येतं आहे, जर 2 वर्षाचं सांगितलं तर गुणिले 2, 3 वर्षाचं सांगितलं तर गुणिले 3, असं करायचं आणि जे येईल ते तुमचं उत्तर असणार आहे. बघा कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. गुडविल इज व्हॅल्यूड ॲट अ सर्टन नंबर ऑफ इयर्स परचेस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. दस गुडविल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग द फॉर्म्युला. गुडविल हे बघा, हे एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे. गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. हे प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतं. इन द अबव एक्झाम्पल इफ गुडविल इज टू बी कॅल्क्युलेटेड ॲज पर 2 years परचेस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट, देन गुडविल इज इक्वल टू, आधी आपलं ॲव्हरेज प्रॉफिट किती आलं होतं 60,000 आणि किती वर्षांसाठी सांगितलं आहे 2 years परचेस, म्हणून गुणिले 2 आपलं गुडविल किती येणार आहे त्या वर्षीचं 1,20,000. मी हे स्पष्टीकरण दिले, पण कळलेलं नसावं किंवा कळलेलं असेल तर उत्तम. तर बघा ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने आपण कसं कॅल्क्युलेशन करायचं आहे. फर्स्ट ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने आपल्याला गुडविल काढायचं आहे. मग फर्स्ट तुम्हाला इलिस्ट्रेशन दिलं आहे बघा. 2016ला तुमचा 1,20,000 काय आहे प्रॉफिट. 2017 2018 अँड 2019 80,000 प्रॉफिट. त्याच्यानंतर 2018ला 20,000 लॉस, 2019ला 60,000 काय आहे प्रॉफिट. मग यापैकी जे जे प्रॉफिट आहेत त्याची ॲडिशन करायची मायनस लॉस. हे फर्स्ट स्टेप. म्हणजे फर्स्ट स्टेप आपल्याला काढावी लागणार आहे टोटल प्रॉफिट. आलं लक्षात. 1,20,000 अधिक 80,000 अधिक प्रॉफिट किती बघा 60,000. हे सगळे प्रॉफिट एकत्र करू आपण. 0 8 8 16 7 चला 1 2,60,000 हे आले प्रॉफिट्स. प्रॉफिट्स मायनस एका वर्षाचा लॉस आहे 20,000. तो लॉस आपण ह्याच्यातून मायनस केला, किती आलं बघा आपलं टोटल प्रॉफिट आलं 2,40,000. सगळे प्रॉफिट्स डिवायडेड बाय डिडक्शन करायचं आहे त्याच्यातून लॉसचं 20,000. असं आडवं लिहिलं तरी चालेल, वर्टिकल फॉर्ममध्ये लिहिलं तरी चालेल. सेकंड स्टेप आहे बघा ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिटचं सूत्र काय आहे टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. मग टोटल प्रॉफिट आपण आत्ताच काढलं आहे बघा किती 2,40,000 आणि नंबर ऑफ इयर्स कोणते तर हे 4 वर्ष 1 2 3 4 म्हणून इथे 4. इथं 5 असतं तर 1 2 3 4 इथं 5 आलं असतं.
किती वर्षांचे दिले ते खाली येणार. मग 2,40,000 भागिले 4,000, उत्तराला आपला ॲव्हरेज प्रॉफिट किती आला? 60,000. ॲव्हरेज प्रॉफिट 60,000 आला आहे. आपल्याला गुडविल काढायचं आहे. गुडविल काढण्यासाठी त्यांनी नंबर ऑफ इयर्स परचेस दिलेले असतात प्रॉब्लेममध्ये आणि मग ते इंटू करायचं फक्त त्याला. थर्ड स्टेप आहे गुडविल काढण्यासाठीची बघा. गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. नंबर ऑफ इयर्स इथं दिले बघा खाली. इन द अबव एक्झाम्पल इफ द गुडविल इज कॅल्क्युलेटेड ॲज 2 years परचेस, मग 2 years आपल्याला लागणार आहे. देन प्रॉफिट गुडविल आत्ताच्या गणित प्रॉब्लेममध्ये किती आलं होतं? 60,000. 60,000 इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस किती? 2 years, म्हणजे 2 वर्षाचं गुडविल आलं आपलं. किती आलं? 1,20,000. आलं लक्षात? बऱ्याच वेळेला प्रॉब्लेममध्ये तुम्हाला हे 1,20,000 गुडविल असं करेक्ट दिलेलंच असतं. पण कधी कधी काय करतात, हे न देता काय करतात तुम्हाला मग ह्या प्रॉफिट लॉस देतात आणि मग त्याच्यातनं तुम्हाला स्टेप्स फॉलो करून तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिटपर्यंत गुडविलपर्यंत यावं लागतं. आलं लक्षात? ही झाली एक मेथड. इझी आहे, हे तुम्ही 10वीपर्यंत करतच असाल. सेकंड मेथड आहे बघा, सुपर प्रॉफिट मेथड. सुपर प्रॉफिट मेथड. सुपर प्रॉफिट मेथडचा एकदम सोपी आहे. ज्यांना ॲव्हरेज प्रॉफिट येतं त्याच स्टेप फॉलो करायच्या. फक्त एक स्टेप त्याच्यामध्ये ॲडव्हान्स आहे, बाकी वेगळं काही नाही. आधी आपण इलस्ट्रेशन बघूया, समजून घेऊया आणि मग आपण ते करूया. बघा काय पेज नंबर 129वर दिले पहा खाली सुपर प्रॉफिट मेथड. आपल्याला यावर्षीच्या सिलेबसमध्ये फक्त 2च मेथड आहेत, ॲव्हरेज प्रॉफिट अँड सुपर प्रॉफिट. आयदर ॲव्हरेज प्रॉफिटने गुडविल काढा म्हणतील किंवा सुपर प्रॉफिटने गुडविल काढा म्हणतील. सुपर प्रॉफिट बघा. सुपर प्रॉफिट इज द प्रॉफिट विच इज अर्न ओव्हर अँड अबाव द नॉर्मल प्रॉफिट. इफ द फर्म अर्न्स एक्स्ट्रा प्रॉफिट देन द नॉर्मल स्टँडर्ड प्रॉफिट इज बिकॉज ऑफ रेप्युटेशन ऑफ द फर्म. एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त प्रॉफिट मिळाला तर तो असणार आहे सुपर प्रॉफिट. साधं उत्तर आहे बघा. If the firm earns extra profit than the normal standard profit, this is because of reputation of the firm. So, super profit can be considered as a base of calculation of goodwill. Normal rate of return is considered to calculate the profit normally expected on the capital employed. हे पण आपल्याला याच्यात घ्यावं लागणार आहे. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न पण घ्यावं लागणार आहे. हे दिलेलं असतं प्रॉब्लेममध्ये. If the firm earns excess, then the normal profit is super profit. Calculation of goodwill by using super profit method. आता याच्यामध्ये हा अगदी सोपा आहे. ॲव्हरेज प्रॉफिट काढणं सोपं आहे. सुपर प्रॉफिटमध्ये तुम्हाला 2 ॲडिशनल गोष्टी दिलेल्या असतात. कॅपिटल एम्प्लॉईड, की एकूण किती कॅपिटल आहे किंवा किती कॅपिटल एम्प्लॉईड आहे ते दिलेलं असतं बघा. It is the amount of capital used by the firm to start and run the business activities. ह्याला अंडरलाईन करा. कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे काय? इट इज द अमाऊंट ऑफ कॅपिटल यूज्ड बाय द फर्म टू स्टार्ट अँड रन द बिझनेस ॲक्टिव्हिटीज. इट इज द मोड ऑफ फिक्स्ड असेट अदर दॅन गुडविल प्लस करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटीज. आलं लक्षात? फर्म व्यवस्थित चालण्यासाठी जे काही खर्च केले जातात दॅट इज कॅपिटल एम्प्लॉईड. आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न जे काही प्रॉफिट मिळणार आहे त्याच्यावर फर्मकडनं किती पर्सेंटेज रिटर्नमध्ये देता येतील. म्हणजे आपण डिव्हिडंड देतो, इंटरेस्ट देतो, इंटरेस्ट नाही म्हणा पण डिव्हिडंड किती देता येईल तर त्याचा पर्सेंटेज नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. इट इज द रेट ऑफ रिटर्न नॉर्मली अर्न बाय द फर्म इन द सम इंडस्ट्रीज ऑर इट इज प्रॉफिट एक्सपेक्टेड बाय इन्व्हेस्टर्स ऑन द कॅपिटल एम्प्लॉईड. आपण किती कॅपिटल इन्व्हेस्ट केले आणि त्याच्यावर आपल्याला साधारण किती पर्सेंटेज मिळू शकतात ते आहे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे काय? फर्म व्यवस्थित चालण्यासाठी केले जाणारे खर्च. आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय आहे की फर्म जेवढे पण पैसे इन्व्हेस्टर्स इन्व्हेस्ट करणार आहे त्याच्यावर त्यांना किती पर्सेंटेजमध्ये बेनिफिट मिळू शकतो त्याला म्हणायचं नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. मग त्याचं एक्झाम्पल दिले पहा. Find out the value of the goodwill from the following information by using super profit method. इथे पण तसंच
इयर अँड अमाऊंट 2014, 15, 16, 17, 18 4 वर्षाचे प्रॉफिट दिलेत बघा आणि 1 वर्षाचा लॉस दिला आहे. आणि कॅपिटल एम्प्लॉईड दिला आहे 3,50,000. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिला आहे 12%. आणि गुडविल इज टू बी व्हॅल्यूड ॲट 2 years परचेस ऑफ सुपर प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट सारखीच स्टेप आहे, फक्त एक स्टेप आपल्याला ॲडिशन येणार आहे. आधी ते समजून घेऊ. ॲव्हरेज प्रॉफिट, पहिल्यांदा आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढावं लागेल, जसं आपण मगाशी काढलं. टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. याच्यात सगळे प्रॉफिट आहेत ते प्लस केलेत बघा. मायनस लॉस डिवायडेड नंबर ऑफ इयर्स किती आहेत, तर एकूण 5 वर्ष आहेत, म्हणून ते 5. मग हे सगळं सोडवल्यानंतर आपण येतो 66,000वर. हे काय आपलं ॲव्हरेज प्रॉफिट. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट. का, तर हे आपल्याला भरावं लागणार आहे, हे आपल्याला काढावं लागणार आहे. नॉर्मल प्रॉफिट काढण्याचं सूत्र इथं दिलं आहे. जर सुपर प्रॉफिटने गुडविल काढा म्हणलं तर आपल्याला हे पण काढावं लागेल. नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉईड इंटू NRR. NRR मीन्स नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. मग कॅपिटल एम्प्लॉईड इथे वर दिले बघा 3,50,000 गुणिले 12 भागिले नंबर ऑफ इयर्स 100. आणि त्याचं उत्तर आले पहा 42,000. कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट किती आहे बघा. सुपर प्रॉफिटचं इक्वेशन काय. सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. 66,000 मायनस 42,000 किती आले 24,000. आणि गुडविल 2 years ऑफ परचेस होतं, मग 24,000 इंटू 2 48,000. आलं लक्षात. बघूया कशा पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येतं आहे. चला सुपर प्रॉफिट मेथड आपण कॅल्क्युलेट करूयात. सोपं आहे, तसं न शिकवण्याचा भाग आहे तो, पण प्रत्येकालाच नुसतं वाचून जमेल असं नाही, तर ते काढता पण आलं पाहिजे. सुपर प्रॉफिट मेथड एक्झाम्पल काय दिले बघा. 2014, 2015, 2016, 2017, 2018. काय काय दिलं आहे. 80,000 प्रॉफिट. त्याच्यानंतर 95,000 ऑल्सो प्रॉफिट. त्याच्यानंतर 1,10,000 हा पण आहे प्रॉफिट. त्याच्यानंतर 40,000 हा काय आहे लॉस. आणि 85,000 हा काय आहे, हा पण आहे बघा प्रॉफिट. आणखीन एक्स्ट्राचं काय दिलं आहे तुम्हाला. कॅपिटल एम्प्लॉईड किती दिली आहे ती ₹3,50,000. त्याच्यानंतर नॉर्मल रेट ऑफ रिटर्न NRR किती दिले आहे बघा 12%. आणि ह्याच्यावर आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायला सांगितले त्यांनी 2 years परचेस. हा तुम्हाला गिवन डेट आहे, ह्याच्यावरनं आपल्याला गुडविल काढायचं आहे बाय युजिंग सुपर प्रॉफिट मेथड. फर्स्ट तर स्टेप आहे बघा ॲव्हरेज प्रॉफिट. कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. मग ॲव्हरेज प्रॉफिट सूत्र काय आहे. टोटल प्रॉफिट्स मायनस टोटल लॉस डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. मग ह्यातले सगळे प्रॉफिट आहेत ते एकत्र करायचे. प्रॉफिट बघा 80,000 अधिक 95,000 अधिक 1,10,000 अधिक 85,000 आणि वजा लॉस आहे तो 40,000. लॉस आपण मायनस करायचा. टोटल प्रॉफिट आधी प्रॉफिट घेतले मायनस टोटल लॉस शेवटी घेतला. नंबर ऑफ इयर्स किती आहेत 1, 2, 3, 4, 5 म्हणजे किती आले 5. ह्या सगळ्यांचं ॲडलेस करून किती येणार आहे 3,30,000 डिवायडेड बाय 5. उत्तराला आपलं ॲव्हरेज प्रॉफिट 66,000. आलं लक्षात. व्हिडिओला मर्यादा आहे त्यामुळे मी सगळं कॅल्क्युलेशन दाखवत नाही, तुम्ही करा. सेकंड स्टेप आहे पहा नॉर्मल प्रॉफिट आपल्याला काढायचं आहे, कारण ते सूत्राचंच आहे.
त्याचं सूत्र काय माहिती आहे का सुपर प्रॉफिटचं, जे दिलेलंच नाही आहे तुम्हाला. सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. आलं का लक्षात? म्हणून आपल्याला नॉर्मल प्रॉफिट शोधायचं आहे, हे त्याचं सूत्र आहे. ॲव्हरेज प्रॉफिट आपण काढलं आणि नॉर्मल प्रॉफिट काढायचं आहे. मग नॉर्मल प्रॉफिटसाठी इक्वेशन काय आहे बघा, कॅपिटल एम्प्लॉईड इंटू NRR. NRR मीन्स नॉर्मल रेट ऑफ रिटर्न डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. मग कॅपिटल एम्प्लॉईड वर दिले तुम्हाला 3,50,000 गुणिले 12% आहे, 12 आहे, पर्सेंट आहे म्हणून डिवायडेड बाय 100. आलं का लक्षात? मग हे सगळं सोडवल्यानंतर आपण कुठल्या उत्तरापर्यंत येतो बघा, $42,000. आलं लक्षात? 42,000 आपला नॉर्मल प्रॉफिट. मग आता थर्ड स्टेप, सुपर प्रॉफिटचं आपल्याकडे दोन्ही अमाऊंट मिळाल्यात आपल्याला. सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, ॲव्हरेज प्रॉफिट किती आलं बघा, इथे वर काढले आपण 66,000 बरोबर, मायनस नॉर्मल प्रॉफिट किती आहे 42,000. म्हणजे आपल्याला सुपर प्रॉफिट या मेथडनुसार किती येणार आहे 24,000. आता एक स्टेप आपली राहिली करायची, गुडविल किती वर्षांसाठी काढायचं आहे, 2 years ऑफ परचेस. मग मगाचसारखं जसं आपण ॲव्हरेज प्रॉफिटमध्ये गुडविल काढलं तसंच फोर्थ स्टेप, कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. काय सूत्र आहे बघा, गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. मग सुपर प्रॉफिटने आपलं उत्तर आलं होतं सुपर प्रॉफिट 24,000 आणि 2 years परचेस, कारण इथं प्रॉब्लेममध्ये दिले 2 years परचेस पाहिजे. मग 24,000 इंटू 2 years आपलं गुडविल आलेलं आहे प्रॉब्लेममध्ये 48,000. आलं लक्षात? बऱ्याच वेळेला तुम्हाला गुडविल दिलेलं असेल 48,000 गुडविल आहे, तेव्हा कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. पण बऱ्याच वेळेला तुम्हाला हा डेटा देतात आणि सुपर प्रॉफिट मेथडने तुम्हाला गुडविल कॅल्क्युलेट करायला सांगतात. आपल्याला हे फॉर्म्युलाज पाठ असणे, आपल्याला कॅल्क्युलेशन येणे आणि फायनली किती वर्षांचं सांगितलं आहे 2 वर्षांचं, म्हणून आपण 2 केलं. 3 वर्षांचं सांगितलं असतं तर 3 केलं असतं. मग हे त्या प्रॉब्लेमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. खूप पण नाही आहेत प्रॉब्लेम असे पुस्तकामध्ये, पण रेअरली येणारच आहेत काढायला. जर ज्यार्थी त्यांनी थेअरी पार्टमध्ये हा भाग दिलेला आहे त्यार्थी एखादा दुसरा प्रॉब्लेम याचा असणार आहे. प्रत्येकाला दोन्ही मेथडनी गुडविल कॅल्क्युलेशन आलं पाहिजे, हे अगदी बेसिक आहे. प्लस मायनस फक्त करायचं आहे, सूत्र लक्षात ठेवायचे. आपल्याला दोन्ही पद्धतीने गुडविल काढता येणार आहे. बाकीचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. धन्यवाद.